राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेचं जगावेगळं. नमस्कार लाईव्ह. आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी, प्रत्येकाच्या सन्मानासाठी. आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क. आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी. नमस्कार लाईव्ह. व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरबात. नमस्कार लाईव्ह, बातमी तुमच्या जवळ. नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. नमस्कार लाईव्हच्या सायंकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत. सुरुवातीला हेडलाईन. विधान भवनात सरकारने माध्यमांना रोखलं, विरोधकांचा आक्षेप. देशाची आणीबाणीकडे वाटचाल, अजित पवारांचं टीकास्त्र. किनवट येथे आरोग्य केंद्रात आरोग्य कर्मचारी नसल्याने नागरिकांच्या आरोग्याची तीनतेरा. पीक कर्जाच्या पुनर्गठन न करणाऱ्या बँकांवर कारवाई करणे, शेतकऱ्यांची मागणी. कोरियात भारताचे प्रतिनिधित्व करतो देगलूरचा युवक. बिलोली पंचायत समिती समोर पोखरणीकरांचे आमरण उपोषण सुरू. आता बातमीपत्र विस्ताराने. राज्याच्या पावसाळी अधिवेशनाचा सलग तिसरा दिवस गदारोळाने गाजत आहे. कर्जमाफीच्या मुद्द्यावर गेली 2 दिवस अधिवेशन गाजत असताना तिसऱ्या दिवशी सत्ताधाऱ्यांच्या हुकुमशाही कारभाराचा नमुना समोर आला आहे. विरोधकांनी सुरू केलेलं आंदोलन माध्यमांनी प्रसारित करू नये यासाठी विधान भवनात माध्यमकर्मींना हटवण्यात आलं. सरकारच्या या निर्णयामुळे विरोधकांनी तीव्र आक्षेप नोंदवला. अजित पवारांनी तर भाजपला लालकृष्ण अडवाणीच्या वक्तव्याची आठवण करून दिली. भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनी काही दिवसापूर्वीच आणीबाणीबाबत वक्तव्य केलं होतं. त्याच दिशेने सध्या वाटचाल सुरू आहे, असं टीकास्त्र राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सोडलं आहे. राष्ट्रवादी नेते अजित पवार, विधानसभेतील विरोधी पक्षनेते रामकृष्ण विखे पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी सरकारच्या निर्णयाचा विरोध करत सरकारविरोधात घोषणाबाजीही केली. यावेळी विरोधकांनी टाळ हातात घेऊन भजन गात सरकारचा निषेध केला. किनवट येथील महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागाकडून प्राथमिक आरोग्य केंद्राचे व उपकेंद्राचे बळकटीकरण करून नागरिकांना पुरेसे गुणात्मक प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा देणे गरजेचे असताना किनवट या आदिवासी अतिदुर्गम भागात डोंगराळ भागातील असलेली आरोग्य सेवा म्हणजे असून अडचण नसून खोळंबा अशी आहे. ही परिस्थिती बदलली नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्याचा इशारा जागरूक नागरिकांनी दिला आहे. किनवट तालुक्यात एकूण प्राथमिक आरोग्य केंद्रे 9 व उपकेंद्रे 65 आहेत. वैद्यकीय अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची रिक्त पदे, फिरते आरोग्य पथक व बैठे आरोग्य पथक कार्यान्वित नसल्यामुळे या भागातील डोंगरदरीत वास्तव्यात असलेल्या ग्रामीण भागातील वाडी तांड्यावरील नागरिकांना पुरेशी आरोग्य सेवा मिळत नसल्याने अनेक नागरिक अनेक रोगांनी पीडित होऊन मृत्यूशी झुंज देत आहेत, तर अनेकांचा वेळेवर उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याच्या घटना पाहावयास मिळत आहे. आप्पारावपेठ, शिवनी, इस्लापूर, जलधारा, बोधडी, राजगड, दहेली, उमरी, मांडवी असे 9 प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. या 9 प्राथमिक आरोग्य केंद्रावर प्रत्येकी 2 वैद्यकीय अधिकारी प्रमाणे पदे मान्य असताना आज मिती 6 प्राथमिक आरोग्य केंद्रावर एकच वैद्यकीय अधिकारी सेवा देतो. वैद्यकीय अधिकाऱ्याला मुख्यालयी वास्तव्यास राहून बाह्य रुग्ण, आंतररुग्ण तपासून त्यांच्या उपचारावर नियंत्रण ठेवून अतिदक्षता रुग्णांची काळजी घेणे, प्रसूती करणे, आवश्यकतेनुसार संदर्भ सेवा उपलब्ध करून देणे, 6 राष्ट्रीय कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे, त्यात लसीकरण, क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम, मलेरियासह नियंत्रण, पाणी गुणवत्ता तपासणी, गर्भवती व स्तनदा मातांची तपासणी करून उपचार करणे, उपयुक्त माहिती व मार्गदर्शन करणे, ग्रामसभेला हजर राहणे, कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम राबवणे असे विविध उपक्रम राबवून उपचार देणे गरजेचे असताना एक वैद्यकीय अधिकारी आपली 24 तासाची सेवा देऊन 6 राष्ट्रीय कार्यक्रम राबवित असेल का? कारण तो आपली पूर्ण 24 तासाची सेवा देत असेल तर त्याच्यावर तो अन्यायच आहे. कारण त्यालाही स्वतःच्या काही प्राथमिक गरजा आहेत. 24 तास सेवा देतो असे तो भासवत असेल तर ती शासनाची रुग्णांची फसवणूक करतो आहे असे सिद्ध होते. उपकेंद्राच्या माध्यमातून किरकोळ आजारावर उपचार, माता आणि बाल आरोग्य सेवा, संशयित क्षयरोग, हिवताप आणि कुष्ठरोगांची तपासणी करून त्यांना मार्गदर्शन करणे त्यांचे काम असताना किनवट तालुक्यातील 65 उपकेंद्रावर ही सेवा दिली जात असेल तर तालुक्यातील खासगी रुग्णालयात दिसणारी गर्दी व औषध विक्रेती केंद्रावर दिसणारी गर्दी, ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र असो वा उपकेंद्र असो
यांच्याकडून आरोग्य सेवा वेळेवर मिळत नसल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे। किनवट तालुक्यात मान्य असलेले 4 फिरते आरोग्य पथक गेल्या 8 वर्षापासून कार्यान्वित नाहीत। खरे तर किनवट तालुक्यात पेसा अंतर्गत असलेल्या 102 ग्रामपंचायतीमधील पदे रिक्त ठेवता येत नाहीत। असे असतानाही महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग याकडे दुर्लक्ष का करते असा प्रश्न उपस्थित होतो। प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने पावसाळ्याच्या दिवसात उद्भवणाऱ्या आजारांसाठी आपापल्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील क्षेत्रातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचे स्रोत तपासून ते पाणी पिण्यायोग्य आहे की नाही याची तपासणीसाठी पाठवणे, दूषित असल्यास ग्रामपंचायतीला पाणी शुद्धीकरणाचा सल्ला देणे, डास निर्मिती क्षेत्रावर नियंत्रण ठेवणे हे काम प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे असताना त्यांचे याकडे नेहमीच दुर्लक्ष असते। त्यामुळे ग्रामीण भागात अनेक वेळा साथीच्या रोगाची लागवण होत असते। अशा अनेक बाबी आहेत ज्यामुळे या भागात आरोग्य सुविधा मिळत नसल्यामुळे अनेक रुग्ण आजही उपचाराअभावी रोगाने पीडित आहेत। काही मृत्यूशी झुंज देत आहेत तर काहींचा उपचाराअभावी मृत्यू झाला। ही परिस्थिती बदलणार कधी, बदलणार कोण असा प्रश्न उपस्थित करीत या प्रकरणी संबंधित विभागाने दखल घेऊन वेळीच उपाययोजना न केल्यास रस्त्यावर उतरून लोकशाही मार्गाने जन आंदोलन करण्याचा इशारा जागृत नागरिक कचरू जोशी, सुनील गरड, महेश चव्हाण, समत फाजलानी, श्रीकांत मैत, मुगत नागराळे व जागृत महिला भावना दीक्षित, संध्याबाई सलाम, गंगूबाई परेकार आदींनी दिली आहे। अशी माहिती आमचे किनवटचे वार्ताहर तगादे यांनी दिली आहे। पीक कर्जाचे पुनर्गठन करून नवीन कर्ज देण्यास किनवट येथील स्टेट बँक ऑफ हैदराबादचे शाखा व्यवस्थापक टाळाटाळ करीत आहेत। त्यांच्यावर त्वरित कारवाई करून शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे अशी मागणी या बँकेच्या कार्यक्षेत्रात येत असलेल्या गावातील 50 शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे उपविभागीय अधिकाऱ्यांकडे नुकतीच केली आहे। निवेदनात नमूद केले आहे की थकीत कर्जाचे पुनर्गठन करून नवीन पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या शाखा व्यवस्थापकांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी व शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून देऊन न्याय द्यावा। कर्ज मिळाले नाही तर आम्हाला बेमुदत उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागेल। निवेदनावर संतोष गाडे, उत्तम राठोड, गोबरा जाधव, सुशील नाईक, मंजू पवार, शेषराव राठोड, धर्मा पवार यांच्यासह 50 शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। हे शेतकरी आंबाडी तांडा, चिखली तांडा, धामबंदरी, चिखली, आंबाडी, बेंदी, बुधवारपेठ, दाभाडी, पाटोदा, सिंदगी, कोठारी इत्यादी गावातील शेतकरी आहेत। वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही एकत्र आहात नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र। शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर। बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड। संपर्क 73 50 62 56 56। प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स। वुडन, सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, शिवाजीनगर, नांदेड। संपर्क 73 50 62 56 56। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। देगलूर महाविद्यालयात कमवावं शिका या योजनेअंतर्गत शिक्षण पूर्ण करून आपल्या अपंगत्वावर मात करून SS मणियार महाविद्यालय जळगाव येथील राज्यशास्त्र विषयाचे प्राध्यापक गणपत धुमाळे यांना दक्षिण कोरिया येथे संपन्न होत असलेल्या आंतरराष्ट्रीय चर्चासत्रासाठी निमंत्रित करण्यात आले असून ते दक्षिण कोरियाकडे रवाना झाले आहेत। हा देगलूरचा युवक भारताकडून प्रतिनिधित्व करीत आहे। सगळीकडे त्याचे कौतुक होत आहे। दिनांक 13 जुलै ते 25 जुलै च्या कालावधीत दक्षिण कोरिया येथे अपंग युवकांची जागतिक आव्हाने या विषयावर आंतरराष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे। भारत सरकारच्या वतीने प्राध्यापक धुमाळे गणपत यांची निवड करण्यात आली असून प्रस्तुत परिषदेत संशोधनात्मक पेपर सादर करण्यात येणार आहे। तसेच कोरिया येथील राष्ट्रीय कायदे मंडळात देखील बैठकीत सहभागी होणार आहेत असे वृत्त आहे। अशी माहिती आमचे देगलूरचे वार्ताहर संदीप देसाई यांनी दिली आहे। बिलोली पंचायत समिती समोर आमरण उपोषण सुरू असून येथून जवळच असलेल्या पोखर्णी येथे 4 दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना गतवर्षी घरकुल 95,000 मंजूर झाले होते। त्याच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील घरे बांधून पूर्ण झाली, पण 1 महिन्यापासून हे शेवटचा हप्ता अनुदान अद्याप 25,000 मिळाले नाही। दारिद्र्य रेषेखालील लोकांना इंदिरा आवास योजनेखाली घरे बांधण्यासाठी 95,000 रुपयाचे अनुदान शासनातर्फे देण्यात येते। या योजनेत पोखर्णी ग्रामपंचायत अंतर्गत घरकुल मंजूर केले। मंजुरीनंतर या घरकुल धारकांनी स्वतःचे पैसे खर्च करून घरकुलाचे बांधकाम केले। यातील 4 जणांनी पूर्णही केले। गत 1 महिन्यापासून या घरकुल धारकांची पंचायत समिती बिलोली
व जिल्हा परिषदेकडे मे 2015 पासून अनुदानासाठी चक्रा मारल्या. महाराष्ट्र शासनाकडून अद्याप अनुदान आले नाही असे सांगत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांनी चक्रा मारावयास लावत आहेत. तरीही कोणत्याही प्रकाराची दखल न घेतल्यामुळे आजपासून उपोषण लाभार्थी नरसिंग नागोराव बोडके, यादवराव नागोराव बोडके, नागनाथ नागोराव बोडके, संजय नागोराव बोडके या 4 जणांनी आपल्या बायका मुलांसह आमरण उपोषणास बसले आहेत. पोखर्णी येथील ग्रामसेवक जाधव यांच्याशी संपर्क साधला असता सर्वसाधारण गटातून ही घरकुले मंजूर असल्याने महाराष्ट्र शासनाचे अनुदान येण्यास उशीर होत असल्याचे त्यांनी सांगितले. अशी माहिती आमचे बिलोलीचे वार्ताहर कुरेशी यांनी दिली आहे. आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात. दहशतवादी असल्याच्या संशयातून चीनमध्ये भारतीयांसह 20 पर्यटक अटकेत. मनमोहन सिंग यांच्या सुरक्षा रक्षकाच्या श्रीमुखात मारणाऱ्या महिलेविरोधात तक्रार. वन रँक वन पेन्शनसाठी अण्णा हजारे यांचे 2 ऑक्टोबरला रामलीला मैदानावर उपोषण करणार. मुंबईकरांवर पाणी संकट ओढण्याची शक्यता. 80 ते 85 दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक. पोलीस स्टेशन तामसा हद्दीत घरफोडी करणारे आरोपी स्थानिक गुन्हा शाखेच्या जाळ्यात. हवामान अंदाज 29°C ते 37°C आहे. निरभ्र आकाश आहे. उद्या दिनांक 16 जुलै 2015 चे हवामान अंदाज 27°C ते 37°C राहील. पावसाची शक्यता नाही. निरभ्र आकाश राहील. आजचा सुविचार. ध्येय साध्य करण्यासाठी घेतलेल्या प्रयत्नात खरा आनंद सामावला असतो. संजय गहिलोत. नमस्कार लाईव्ह वाचक. शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन. विधान भवनात सरकारने माध्यमांना रोखलं. विरोधकांचा आक्षेप. देशाची आणीबाणीकडे वाटचाल. अजित पवारांचं टीकास्त्र. किनवट येथे आरोग्य केंद्रात आरोग्य कर्मचारी नसल्याने नागरिकांच्या आरोग्याची 3-13. पीक कर्जाच्या पुनर्गठन न करणाऱ्या बँकांवर कारवाई करणे. शेतकऱ्यांची मागणी. कोरियात भारताचे प्रतिनिधित्व करतो देगलूरचा युवक. बिलोली पंचायत समिती समोर पोखर्णीकरांचे आमरण उपोषण सुरू. आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचं सायंकाळचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. जग आता जवळ आले. जवळ म्हणजे किती? अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये. तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय. पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी. नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ.